इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण लोकसभा निवडणूक रिंगणात शिवसेनेकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे असून त्यांची आरपीआय सोबत युती आहे। या युतीचा धर्म राखण्यासाठी गुरुवारी आरपीआय व शिवसेना यांमध्ये समन्वय राहावा म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी मार्गदर्शन केले। कल्याण लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेचा प्रचार सुरू झाला आहे। सोबतच आठवले गट आरपीआय असावी म्हणून शिवसेनेचे नेते नाना बागुल, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रयत्नाने गुरुवारी प्रवीण हॉटेल या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला आरपीआयचे माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आरपीआय शिवसेनेसोबतच आहे। आठवले साहेब जे सांगतील ते कार्यकर्ते करतात। आम्ही पण शिवसेनेसोबतच आहोत, परंतु योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे। बॅनरवर कार्यकर्त्यांचे फोटो लावून प्रचार समितीमध्ये आमचे 2-3 पदाधिकारी असलेच पाहिजे। आम्हाला तोंडी लावायला घेऊ नका, तर योग्य तो सन्मान द्या अशी विनंती त्यांनी केली। सोबतच अविनाश अहिरे यांनी देखील आठवले साहेबांच्या आदेशाचे आम्ही पालन करू असे सांगितले। या बैठकीला आरपीआयचे माजी जिल्हा अध्यक्ष राजू सोनावणे, अरुण कांबळे, सुनील सोनावणे, नाना बिराडे, विश्वनाथ जाधव, अंबादास गायकवाड, तुकाराम सोनावणे, प्रकाश कांबळे, प्रकाश रातांबे, महेंद्र बच्चाव, हरिभाऊ तायडे, चंदू केदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय होणार असल्याचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे। कल्याण लोकसभा क्षेत्राची निवडणूक 20 मेला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा निवडणूक प्रचार गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे आणि तो प्रचार गाठीभेटी या स्वरूपामध्ये आहे। आता जे काही उल्हासनगर शहरातील आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी, ज्येष्ठ सर्व आजी माजी नगरसेवक यांच्या समवेत मीटिंग झाली आणि आठवले साहेब जरी आपल्याबरोबर असले तरी प्रत्येक शहरातील त्यांचे जे अनुयायी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर सुसंवाद ठेवणं, त्यांच्याबरोबर सुसंवादाने बोलणी करून कामकाज एकत्र करणं अशी धारणा डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार यांची असल्यामुळे आजची मीटिंग आयोजित केली होती। सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। काम तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं करणारच आहेत, परंतु त्यांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी सुसंवाद साधलेला आहे। रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भगवान भालेराव या बैठकीत उपस्थित आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या बरोबर मीटिंग ठेवलेली होती। अध्यक्ष आज नाहीये, ती वस्तुस्थिती आहे, परंतु सुसंवाद साधत पुढे जाणं या दृष्टीने आजची मीटिंग झाली। आणि ही घटना याचा परिणाम होईल का आपल्या निवडणूक प्रचारावर किंवा शेवटी हे जे सगळे आहेत ते आठवले साहेबांना मानणारे, आठवले साहेबांचं अनुयायी, त्यांचे पदाधिकारी म्हणून काम करत असतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही आपसातले काही थोडेफार हेवेदेवे असतील ते आठवले साहेब त्यांच्या दृष्टीने किंवा सगळेच आपापसामध्ये ठरवतील, परंतु निवडणुकीवर हमखास याचा परिणाम होणार नाही। कारण डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी जे कार्य केले, काम केले, त्याच्यामुळे निश्चितपणे सगळे काम करतात।